हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 1 साठी चॉईस फिलिंग स्कोर वाईज कशी करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. चॉईस फिलिंग आणि नोटीस वगैरे लवकरच येईल BMS साठी, तर आपण ते नंतर डिस्कस करणारच आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? लाईक समजा साधारणतः 287 ते 307 च्या आतल्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग कशी करायची आहे आपण ते पाहणार आहोत. 260, 267, 250 इन शॉर्ट 180 ते 307 च्या आतल्या विद्यार्थ्यांना BMS BHMS ची चॉईस फिलिंग कशी करायची आहे, नवीन कॉलेज येतील ते कसे टाकायचे आहेत आपण हे देखील पाहणार आहोत. तर यामध्ये मी तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडचा एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज कट ऑफ काय येईल BMS साठी आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत. आणि मी BMS BHMS प्रायव्हेट तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय आला होता हे देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे लक्षात. यानंतर आपण पाहणार आहोत याचे किती राऊंड होतील हे देखील आपण डिस्कस करणार आहोत. एक्झॅक्टली चॉईस फिलिंग कशी करायची आहे, आपल्या कॅटेगरीमधून करायची आहे का ओपन मधून करायची आहे हे देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. आणि सगळ्यात शेवटचं गाईज, स्टे वॅकन्सी राऊंड साठी देखील नोटीस आलेली नाहीये इलिजिबल क्रायटेरिया खाली आलेली आतापर्यंत. तर इलिजिबल नसलेले विद्यार्थी काय करतील हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS कॅटेगरी वाईज चॉईस फिलिंग कशी करायची आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. यामध्ये 287 ते 307 च्या आतल्या विद्यार्थ्यांना ऑप्शन कसे भरायचे आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. 275 ते 287 च्या आतल्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग कशी करायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. 265 ते 275 हे देखील मी तुम्हाला शेअर करेल. आणि सगळ्यात शेवटी 200 ते 265 च्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज चॉईस फिलिंग कशी करायची आहे, कशाची? BMS BHMS ची आपण ते पाहणार आहोत. तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय आला होता BMS BHMS साठी हे देखील मी थोडक्यात तुम्हाला शेअर करेल. आणि चॉईस फिलिंग एक्झॅक्टली कशी करायची आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे लक्षात. आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके, सो गाईज पहिला टॉपिक पहा. BMS प्रायव्हेट थर्ड राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहू 2025 साठी काय आलेला आहे आणि कोणतं कॉलेज भेटलेलं आहे विद्यार्थ्यांना. ठीक आहे, सो गाईज या ठिकाणी पहा, ओपन साठी 306 आलेला आहे आणि या ठिकाणी गोंदियाचं कॉलेज भेटलेलं आहे. SC साठी 305 आलेला आहे, या ठिकाणी गोंदियाचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. ST साठी 249 एवढा कट ऑफ आला होता, गोंदियाचंच कॉलेज भेटलेलं आहे. यानंतर VJ कॅटेगरी 303 ला सीट भेटलेली आहे, चंद्रपूरचं कॉलेज आहे. यानंतर NT1 297 हा कट ऑफ होता, 297 NT1 चा, आणि याला देखील चंद्रपूरचंच कॉलेज भेटलेलं आहे. यानंतर NT2 306 ला कट ऑफ गेलेला आहे, गोंदियाचं कॉलेज अलॉट झालेलं होतं. यानंतर NT3 307 ला कॉलेज भेटलेलं आहे आणि या ठिकाणी अकोल्याचं कॉलेज भेटलेलं आहे. यानंतर OBC ऑब्लिक SBC 306 मार्काला कट ऑफ गेलेला आहे, या ठिकाणी गोंदियाचं कॉलेज अलॉट झालेलं आहे. SCBC 301 या मार्कावरती कट ऑफ गेलेला आहे आणि गोंदियाचंच कॉलेज अलॉट झालेलं आहे. आणि EWS कॅटेगरी 303 ला सीट भेटलेली आहे, या ठिकाणी देखील गोंदियाचंच कॉलेज भेटलेलं आहे. इन शॉर्ट या राऊंडला गोंदियाचं कॉलेज अलॉट झालेलं आहे तिसऱ्या राऊंडला लक्षात. समजलं? सो सगळ्यात शेवटचे हेच कॉलेज असतात जे तुम्हाला सांगले पुढे. ओके, सो गाईज यानंतर स्टेप बाय स्टेप पाहू. ओके, सो गाईज यामध्ये पहा, 287 ते 307 च्या आत ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग कशी करायची आहे आपण ते पाहणार आहोत. हे ऑल कॅटेगरी. आणि STचं पहा, ST साठी 240 ते 249 च्या आतल्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग कशी करायची आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे यामध्येच. ओके, सो गाईज यामध्ये पहा, कॉलेज अलॉटेड स्टे वॅकन्सी राऊंड 1 चान्सेस. आता कोणत्या कॉलेजचे चान्सेस आहेत या विद्यार्थ्यांच्या स्कोरला लागण्याचे ते पहा. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, बुलढाणा भेटू शकतं, पुन्हा भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, नंदुरबार आहे, सिंधुदुर्ग आहे. हेच कॉलेज तुम्हाला भेटणार गाईज, हेच कॉलेज तुम्हाला भेटणार, कारण की हे लांबलचे कॉलेज असतात, त्यामुळे ना जास्त विद्यार्थी हे कॉलेज टाकत नाहीयेत. लांब जायचा जास्त विद्यार्थी विचार करत नाहीयेत, त्यामुळे या स्कोरच्या विद्यार्थ्यांना विचार करावा लागेल हे कॉलेज टाकायचे का नाही लक्षात. समजलं? यानंतर पुढचं पहा गाईज, स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला कॉलेज पाहिजे असेल, जर तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडला 100% कॉलेज पाहिजे असेल, बरं का, 100% कॉलेज पाहिजे असेल, या स्कोरच्या आतल्या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत. तर तुम्हाला कॉलेज जर 100% पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वच कॉलेज टाकावं लागतील, कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही. सर्वच कॉलेज, आता अगोदर 117 होते, पण आता नवीन कॉलेज जर सीट मॅट्रिक्स मध्ये आले तर एक साधारणतः 125 123 एवढे कॉलेज राहतील काही लक्षात. समजलं तुम्हाला? यानंतर पुढचं पहा, रिस्क घ्यायची नसेल तर ठीक आहे. यानंतर जर काही विद्यार्थ्यांना हे कॉलेज नको आहेत, आता समजा काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे आम्हाला हे कॉलेज नको आहेत बरं का, नको आहेत, तर टाकायची गरज नाही बरं का, त्यांना हे कॉलेज टाकायची गरज नाही.
तुम्ही टाकू नाही शकत, म्हणजे तुम्ही टाकले नाही तरी चालतील. पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे, या स्कोरच्या स्टुडंटला स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला बरं का, स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला ऍव्हरेज कॉलेज भेटेल बरं का, ऍव्हरेज, या व्यतिरिक्त कॉलेज भेटेल पण ऍव्हरेज कॉलेज भेटेल बरं का, ऍव्हरेज कॉलेज भेटेल. तर वरील कॉलेज सोडून तुम्हाला ते भेटू शकतं. तर डिसिजन तुमचा आहे, तुम्हाला रिस्क घ्यायची का नाही. जर हे कॉलेज नाही टाकले तर तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड 2 पर्यंत वेट करावं लागेल. लक्षात, स्टे वॅकन्सी राऊंड 2 पर्यंत वेट करावंच लागेल तुम्हाला. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊन मोकळे व्हा, काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात, ओके. यानंतर पुढचं पहा गाईज, 100% कॉलेज भेटेल या स्कोरच्या विद्यार्थ्यांना. आता या स्कोरच्या विद्यार्थ्यांना, हे आतले जे विद्यार्थी आहेत, या स्कोरच्या विद्यार्थ्यांना 100% चान्सेस आहेत कॉलेज भेटण्याचे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण त्यांना सर्वच कॉलेज टाकावे लागतील तरच तुमचे चान्सेस आहेत बरं का. तुम्ही सर्वच कॉलेज टाकलात तरच तुम्हाला BMS प्रायव्हेटचं कॉलेज भेटेल, इव्हन नवीन कॉलेज आलं तरी. ओके, लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी एक्सपेक्ट करू नये. आता या स्कोरच्या विद्यार्थ्यांचे स्वप्न काय आहेत, मला पुण्याचं कॉलेज पाहिजे, मला नाशिकचं कॉलेज पाहिजे, मला छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज पाहिजे, मला अहिल्यानगरचं कॉलेज पाहिजे, ते पण कोणतं, टॉप मधलं. तुम्ही गाईज एक्सपेक्ट नाही करू शकत तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटेल या स्कोरच्या विद्यार्थ्यांना बरं का. स्टे वॅकन्सी राऊंड 5 पर्यंत जर थांबलं तर लकीली ते आहे, पण त्यापर्यंत तुमचं पेशन्स राहील न राहील हे तुमचं डिसिजन आहे. त्यामुळे तुम्हाला काय सांगतोय, या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी टॉप कॉलेज भेटेल या एक्सपेक्ट ठेवू नये. तुम्हाला कॉलेज पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. कॉलेज मला कोणतं भेटेल हे महत्वाचं आहे. तुम्हाला मला हेच कॉलेज पाहिजे, मला तेच कॉलेज पाहिजे, या ठिकाणी तुम्हाला एक्सक्यूज करता येणार नाहीये. कारण की काउन्सिलिंग आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा स्टे वॅकन्सी राऊंड आहे BMS BHMS साठी. तुम्हाला टॉप 50 मधले तर कॉलेज भेटणार नाही. टॉप 50 मधले म्हणजे जे कॉलेज A ग्रेड आणि B ग्रेडचे आहेत, तुम्हाला C नाही तर D ग्रेडचेच कॉलेज भेटतील ज्या विद्यार्थी या स्कोरच्या आत आहेत. ओके, तर तुमच्या मनाने थांबायचं असेल थांबा, नाही तर राहू द्या तुमच्या इच्छेनुसार. ओके, 50च्या पुढचेच तुम्हाला कॉलेज भेटतील, तर डिसिजन तुमचं राहील. ओके, लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, BHMS टाकायची गरज नाही बरं का तुम्हाला. या स्कोरच्या विद्यार्थ्यांना BHMS टाकायची गरज नाहीये. तर लाईकली स्टे वॅकन्सी राऊंड 1 नाही तर 2 मध्ये तुम्हाला 100% कॉलेज भेटून जाईल, काय प्रॉब्लेम नाहीये. चॉईस फिलिंग तुम्हाला तुमच्या हिशोबाने करायची आहे गाईज. आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी, चॉईस फिलिंग तुम्ही तुमच्या कॅटेगरी मधूनच करा बरं का. तुमच्या कॅटेगरी मधूनच, तुमची जी कॅटेगरी आहे त्याच्यामधूनच करा. कोणत्याही मुलांनी चॉईस फिलिंग ओपन मधून करायची नाहीये, कारण की ओपनचा कट ऑफ हा जास्तच राहतो आणि विद्यार्थी पण जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही चॉईस फिलिंग आहे ना तुमच्या कॅटेगरी मधूनच करा. कारण की CET सेलचं जे ब्राउझर असतं चॉईस फिलिंगचं, त्यामध्ये आहे ना पहिल्यांदा तुमच्या कॅटेगरीमध्ये सीट भेटते का ते पाहतं, आणि त्यानंतर जर त्यामध्ये बसत नसेल तर ते ऑटोमॅटिक कन्वर्ट होतं तुम्हाला ओपन मध्ये. तुम्ही पाहिलंच असेल ना की कॅटेगरी अलॉटेड टाईप कॉलेजचा काही असतो, ओपन कॅटेगरी, ओपन मधली सीट भेटलेली आहे विद्यार्थ्यांना, EWS मधून सीट भेटलेली आहे, हे तुम्हाला माहितच आहे ना. BDS MBBS तर तुम्ही लिस्ट पाहिलीच असेल. त्यामुळे तुमची कॅटेगरी जी असेल त्यामधूनच चॉईस फिलिंग करायची, ओपन मधून करायची नाही. हा मूर्खपणा करू नका. ओके, यानंतर पुढचा भाग आहे, पुढचा टॉपिक आहे 275 ते 287 च्या आतले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग कशी करायची आहे. आणि यामध्ये ST चे विद्यार्थी 230 ते 240 च्या आत आहेत बरं का. आता ह्या स्कोरच्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग कशी करायची आहे. स्कोर पहा, 275 ते 287 ऑल कॅटेगरी, आणि ST कॅटेगरी 230 ते 240 चे विद्यार्थी. ठीक आहे, या स्कोरच्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग कशी करायची आहे आपण ते पाहू. ओके, सो काय यामध्ये पहा, BMS चे सर्वच कॉलेज तुम्हाला टाकावे लागतील, नवीन जुने टॉप टू बॉटम तुम्हाला कॉलेज टाकावे लागतील. ओके, यामध्ये इफ स्टे वॅकन्सी राऊंड 2 झाला, जर स्टे वॅकन्सी राऊंड 2 कंडक्ट झाला तर या स्कोरच्या विद्यार्थ्यांचे चान्सेस आहेत BMS चं कॉलेज भेटण्याचे. या स्कोरच्या विद्यार्थ्यांचे BMS चे चान्सेस आहेत. लक्षात, जर स्टे वॅकन्सी राऊंड 2 कंडक्ट झाला तर. ठीक आहे, यानंतर पुढचं काय आहे, BHMS चे ऍड करायचे की नाही हे तुमचं डिसिजन राहणार गाईज. BHMS चे ऍड करायचे का नाही हे तुमचं डिसिजन राहणार. लक्षात, कारण BMS चे चान्सेस आहेत पण रिस्क राहील. या स्कोरच्या विद्यार्थ्यांना BMS चे चान्सेस आहेत पण तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. BHMS टाकायची गरज नाही. जर तुम्ही BHMS टाकलं तर काय होईल हे सांगतो तुम्हाला. ओके, सो काय यामध्ये पहा, जर BHMS चं कॉलेज टाकलं तुम्हाला तर ते ऑफकोर्स तुम्हाला भेटणारच ना गाईज. या स्कोरच्या विद्यार्थ्यांना डेफिनेटली भेटणारच ना. तुम्हाला ते घ्यावंच लागेल. कारण की स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला अपग्रेडेशन नाही. लक्षात, आणि स्टे वॅकन्सी राऊंडला परत चॉईस फिलिंग करता येणार नाही. म्हणजे चॉईस फिलिंग फक्त एकदाच करता येते स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, या राऊंडला अपग्रेडेशन नसतं. जर तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला कॉलेज भेटलं तर ते घ्यावंच लागेल, नाही घेतलं तर काउन्सिलिंगच्या बाहेर पडणार तुम्ही, आणि घेतलं तरी तो काउन्सिलिंगच्या बाहेरच पडणार. त्यामुळे आहे ना
डिसिजन तुमचं राहील, तुम्हाला BHMS टाकायचे का नाही, काय करायचं आहे हे तुमचं डिसिजन राहणार. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, 265 ते 275च्या स्कोरच्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, आणि एसटीचं पहा 221 ते 230. सेम हाच सिनारो आहे गाईज. या ठिकाणी BMS चे सर्वच कॉलेज टाकायचे आहेत. यामध्ये BHMS ऍड करायचे का नाही हे तुमचं डिसिजन राहणार. जर BHMS चे टाकले तर तुम्हाला ते घ्यावंच लागेल. सेम या सिनारोमध्ये सेम आहे हे. आणि हा स्कोर 265 ते 275 च्या आतले जे विद्यार्थी आहेत, एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड 3 पर्यंत त्यांचे चान्सेस आहेत BMS चे. आता राऊंड किती होते त्याच्यावरती डिपेंडिंग राहणार बरं का. जस्ट एक्सपेक्टेड आपण सांगत आहोत, ते जेणेकरून तुम्हाला समजेल तुम्हाला वेट करायचंय का नाही. ओके. यानंतर पुढचं पहा गाईज, पुढचं आहे 5वं, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. 200 ते 265 काय म्हणतोय, 200 ते 265 ऑल कॅटेगरी, आणि ST 180 ते 220, ST 180 ते 220. हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. यामध्ये खूप विद्यार्थी वेटिंग वरती आहेत बरं का, तर केअरफुली पहा. ओके. सो गाइज, दिस स्कोर स्टुडंट BMS कॉलेज अलॉटेड डिपेंडिंग काउन्सिलिंग रिमेनिंग सीट सिच्युएशन. याचा अर्थ असा आहे, ह्या राऊंड पर्यंत तुम्हाला येण्यासाठी जी आपली काउन्सिलिंग होणार आहे, स्टे वॅकन्सी राऊंड 1, 2, 3, 4, त्याच्यावरती डिपेंडिंग राहणार शेवटी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, तुम्हाला भेटेल का नाही. या ठिकाणी रिस्क आलीच ना, त्यामुळे तुमचं चॉईस काय आहे, BHMS टाकायचं का नाही हे तुम्हाला समजेल. ओके. सो गाइज, इफ BHMS ऍड सो काउन्सिलिंग गेट. या विद्यार्थ्यांना पण तीच प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला BHMS भेटलं तर तुम्हाला घ्यावं लागेल आणि तुमची काउन्सिलिंग संपून जाईल. आणि तुम्हाला रिस्क घेतली तर तुम्हाला काय ठेवावं लागेल ते सांगतो तुम्हाला. ओके. सो गाइज, यामध्ये पहिली नोट पहा, स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला चॉईस फिलिंग फक्त आपल्याला एकदाच करता येईल. अपग्रेडेशन नाहीये या काउन्सिलिंग मध्ये, आणि चॉईस फिलिंग फक्त एकदाच करता येईल. इफ नवीन कॉलेज ऍड झाले स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला BMS चे, तर तेवढेच टाकू शकतो आपण बरं का. पण जे विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंडला 1 ला लागतील ते विद्यार्थी इलिजिबल राहणार नाहीयेत. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज नाही भेटलं असेच विद्यार्थी इलिजिबल राहतील नवीन कॉलेज टाकण्यासाठी. ते तुम्हाला नंतर मी सांगेलच. ओके. पण आता स्टे वॅकन्सी राऊंड 1 बद्दल डिस्कस करत आहोत. ओके. यानंतर पुढचं पहा, 200 ते 265च्या विद्यार्थ्यांना जर BMS मध्ये इंटरेस्ट असेल, जर तुम्हाला BMS मध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला BMS करायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांना बॅकअपसाठी रिपीट ठेवावं लागेल ऑप्शन. बॅकअपसाठी रिपीट हे ऑप्शन तुम्हाला ठेवावे लागेल. लक्षात. जर नाही ठेवायचं तर सरळ सरळ BHMS घ्या, नाही तर अदर स्टेटला किंवा BMS ला ऍडमिशन करून टाका तुमच्या हिशोबाने. लक्षात समजलं. हे तुमचं डिसिजन राहणार. ओके. यानंतर सगळ्यात शेवटचं पागायचं, 295 ते 307च्या आतल्या विद्यार्थ्यांना नवीन कॉलेज टाकायचे का नाही, नवीन कॉलेज तुम्ही ऍड करायचे का नाही, हे कॉलेज कसं आहे ते पाहून डिसिजन घ्या गाईज. आता समजा बिल्डिंगच एक तयार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाणं चुकीचं आहे ना. तर कॉलेज हे गुगलवरती किंवा यूट्यूबवरती चेक करा. जर कॉलेज तुम्हाला चांगलं वाटलं तर 295 ते 307च्या आतल्या विद्यार्थ्यांनी नक्की टाका. लक्षात. आणि 15% ऑल इंडिया कोट्याचं अपडेट आले नाहीयेत, शक्यतो हा राऊंड होणार नाहीये 15% ऑल इंडिया कोट्यासाठी. ओके. आणि सगळ्यात शेवटचं पहा गाईज, एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड 3 ते 5 होतील. एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड 3 ते 5 होतील. पण आता CET सेलच्या मनावरती आहे, काय प्रोसेस आहे, कशी राहणार. ओके. आणि गाईज, एक सगळ्यात शेवटचं यामध्ये मी लिहिलेलं नाहीये, तर तुम्हाला माहित असावं सांगतो तुम्हाला. गाईज, ज्या विद्यार्थ्यांना IQ न करायचं आहे तिप्पट फीसनुसार किंवा स्पॉट राऊंड जर झाला तर सीट बुक करून जर ऍडमिशन करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या काउन्सिलरला किंवा कॉलेजशी कॉन्टॅक्ट करून डिसिजन घ्यावं काय करायचं आहे. IQ साठी तुम्हाला हे एक लास्ट ऑप्शन आहे. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना साधारणतः 5,000चं पेमेंट करून IQ चे ऑप्शन टाकावेच लागतील. IQ न तुम्हाला घ्यायचा असेल तर. IQ ही 3 टाइम फीस असेल, तर तुमच्या हिशोबाने तुम्ही डिसिजन घ्या काय करायचं आहे. ओके. कॉलेजची फीस बघून तुम्ही काउंट करा. एक साधारणतः लाईक 24 ते 30 लाखाच्या आत BMSचं बजेट जाईल. जर तुमचं बजेट असेल तर IQ ने विचार करा या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी. ओके. यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल, काही क्युरीज वगैरे असतील, तर मी खाली माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून मला डिस्कस करू शकता. ओके गाईज. आणि गाईज, आता चॉईस फिलिंग सुरू झाल्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकते, त्यामुळे तुम्ही नोटीस आल्यानंतर किंवा सीट मॅट्रिक्स आल्यानंतर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ओके. काय अडचण वगैरे असेल तर कमेंटमध्ये देखील विचारू शकतात, तुम्हाला मी कमेंटमध्ये देखील आन्सर करेल, पण चॉईस फिलिंगच्या पिरियडमध्ये नाही करू शकणार. ओके. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.